विधानसभेची निवडणूक पार पडली आणि जुन्नरमधून विजयी झालेले उमेदवार शरद सोनवणे आपल्यासोबत आहेत. खरं तर मुंबईमध्ये दाखल झालेले सगळेच आमदार मोठमोठ्या गाड्यांमधून येतात, आलिशान गाड्यांमधून येत आहेत. मात्र शरद सोनवणे आपण पाहू शकतो या ठिकाणी अनवाणी आलेले आहेत. त्यांच्या पायाला खरं तर जखम झालेली आहे, पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये ते मुंबईमध्ये येऊन सगळ्याच महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची खरं तर भेट घेत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं काय कारण आहे दादा, कारण की सगळे आमदार मोठमोठ्या लक्झरी गाड्यामध्ये येत आहेत. म्हणजे त्यांचा एक आपल्याला थाट बघायला मिळतोय. मात्र तुम्ही अनवाणी आलेला आहात, सगळ्या नेत्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे आणि तुम्ही ज्यांचा पराभव केलेला आहे त्यांच्याच पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे. बघा, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मी त्या भूमीतून आलो की ज्या छत्रपती शिवरायांनी रयतेचं स्वराज्य उभं केलं. म्हणजे जनतेला ज्यांनी केंद्रबिंदू मानलं त्या भूमीतला मी आमदार असल्यामुळे लक्झरी गाड्या, मोठा थाटबाट हा माझ्या त्या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या त्या पालकत्व असलेल्या माझ्या भूमीमध्ये, माझ्या त्या DNA मध्ये तो बसत नाही, माझ्या त्या रक्तात तो बसत नाही. म्हणून साधारण काम करणं आणि साधारण जनतेला न्याय देणं, मागच्या पंचवर्षीमध्ये 2242 कोटीचा निर्णायक निधी आणून आपल्या किल्ल्या शिवनेरीला एक चांगल्या पद्धतीचा दर्जा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये झाला. एकनाथजी शिंदे साहेबांचा मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पुण्याचा आहे. मला युतीमध्ये तिकीट मिळाली नाही, परंतु मी जनतेच्या दरवाजामध्ये गेलो, त्यांना विचारलं की आपण काय करायला पाहिजे. ते म्हणले, साहेब तुम्ही छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा बनवतायत. अनेक शिवभक्तांचे ऋणानुबंधाचं रेशीम गाठीचं नातं तुमच्याशी बांधलं गेलेलं आहे आणि शिवभक्तांची इच्छा आहे की ही लढाई तुम्ही लढावी आणि जिंकावी. आणि मग मी त्यांना विचारलं कशी जिंकली पाहिजे, मग काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी माझ्या पायातली पादत राहणं सोडतो आणि मी माझ्या पायातली पादत राहणं म्हणजे चप्पल सोडली बळगंगेच्या मंदिरामध्ये आणि तिथून शपथ घेऊन मी जनतेच्या खांद्यावर ही निवडणूक ठेवली. आणि त्या ठिकाणी 42-43च्या टेम्परेचरमध्ये ऑक्टोबरच्या भर उन्हामध्ये मग काचा असेल, खळगे असतील, खडी असतील, दगड असेल, धोंडे असतील, याच्यावर पाय ठेवून मी माझे निर्णायक रक्तबंबाळ जरी झालो तर मात्र घेतलेला पण आणि घेतलेली शपथ मात्र मी माझ्या जनतेसमोर कायम ठेवली. शेवटी महाराष्ट्राचे निकाल लागले. सर्वात भारतामध्ये आतापर्यंत ऐतिहासिक महाराष्ट्राचा जो निर्णय लागला त्याचा सर्वात प्रचंड बहुमताने आज महायुती सरकार बसलं. मी महायुती सरकारचा पहिल्यापासून घटक आहे. मी गेले 20 वर्ष स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणि देवेंद्रजी बरोबर काम करत आलेलो आहे. अजितदादाचा उमेदवार जरी माझ्या समोर असेल, परंतु अजितदादा आम्हाला काही फरके नाहीत, अजिबात लांबचे नाहीत. ते आमचे पालकत्व घेतलेले त्यांनी. आम्ही एकत्र जिल्ह्यामध्ये काम करतो, आम्ही एका जिल्ह्याचे आहोत. त्यामुळे हे सगळी कामाची मंडळी आम्ही काम करत असताना या शिवभूमीला यशवंतरावांनी ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती केली त्यावेळेला सगळ्यात पहिला महाराष्ट्र निर्मितीचा सुवर्ण कलश हा किल्ल्या शिवनेरी 1 मे 1960 रोजी आणला. तिथून पुढे महाराष्ट्राचा सुवर्ण कलश जो पुढे घेऊन आलेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राची प्रगती, यश आपण पाहायला मिळतोय. परंतु छत्रपती शिवरायांना मानवंदना द्यायला मुख्यमंत्र्यांना दरवर्षी किल्ले शिवनेरी यावंच लागतं. करोडो शिवभक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. त्या भूमीतला मी आमदार आहे. त्यामुळे या भूमीला 75 वर्षामध्ये अजूनपर्यंत मंत्रिमंडळामध्ये कोणीही स्थान दिलं नाही. काँग्रेसवाल्यांनी 60 वर्ष सत्ता उपभोगली पण अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. पण या 15 वर्ष असलेल्या शिवशाही सरकारने जेव्हा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन ज्यावेळेला हे सरकार स्थापन केलंय तर माझी विनंती आहे, मी देवेंद्रजींना भेटलो, एकनाथजींना भेटलो, आता अजितदादांना पण भेटलो. देवेंद्रजींच्या तोंडातून एक शब्द आला की नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच राज्यकारभार करतात, महाराष्ट्राचा आणि भारताचा कारभार करतात. त्यामुळे आपली जी बटालियन आहे त्या बटालियन पण त्यांनी छत्रपती बटालियन म्हणून नाव दिलेले आपल्याला सर्वांना कल्पना आहे. म्हणजे एवढा लांबचा विचार छत्रपती शिवरायांचा जर मोदी साहेब करत असतील तर त्या भूमीला या वेळेला न्याय मिळाला पाहिजे आणि मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हायला पाहिजे. मिळालाच पाहिजे. मात्र दुसरा प्रश्न हा आहे की तुम्ही अजितदादांची भेट घेतली, त्याच मतदारसंघामध्ये अतुल बेनके जे तुमच्या विरोधात उभे होते, म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात उभे होता कारण की ते महायुतीचे अधिकृत कॅन्डिडेट होते. त्यांचा पराभव झालेला आहे. तुम्ही दादांना येऊन भेटला, काय चर्चा झाली त्या संदर्भात? दादांनी तुम्हाला काय म्हटलं? नाही, दादांनी ही गोष्ट मान्य केली की त्या लढतीमध्ये सर्वसामान्य जनता ही तुझ्या पाठीमागे उभी होती. गेले 20 वर्ष तू सर्वसामान्याचा म्हणून काम करतो, हरकत नाही. जरी युतीचा माझा जरी पक्षाचा माणूस जरी तिथं पराभूत झाला असेल पण युतीचा घटक म्हणून तू आमच्यावर काम करायला आज या मोकळ्या मनाने मोठ्या मनाने आमच्यावर जो खादला काम करतोय हा विश्वास त्यांना मी दिला. त्यांनी तो मान्य केला आणि शेवटी एका जिल्ह्यात आम्ही काम करणारी मंडळी आहोत. देवेंद्रजीचं नेतृत्व असेल, एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व असेल, या मुशीमध्ये आम्ही घडलेलो आहे ती आहे आदरणीय युतीची महायुतीची मुशी. त्या मुशीतून मी गेल्या 20 वर्ष काम करतोय. त्यामुळे मला खात्री आहे की याच्यामध्ये अजितदादांना आणि महायुतीला जो आमदार हवा होता तो शेवटी मिळाला. जर मी नसतो लढलो
तर तिथं तुतारीचा उमेदवार निवडून गेला असता आणि मग आपला जो असलेला आमदार आहे तो घटला असता. ठीक आहे, आता ह्या सत्तेच्या सारेपाटामध्ये आज बहुमत आलं म्हणून ठीक आहे, पण कदाचित 1-2 आमदारांनी जर समजा अपक्षावर जर ही निर्णायक लढाई आली असती सरकार बनवायची, मग अशा वेळेला जर तुतारीचा उमेदवार वाढला असता मग काय केलं असतं आपण सर्वांनी, हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आज भेट घेतलेली आहे, सगळ्यांचे तुम्ही आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत. आता पायामध्ये पुन्हा चप्पल कधी घालणार? मतदारसंघामध्ये मी जेव्हा जाईल, आता 2 दिवस आम्हाला थांबायचे आदेश सर्व महायुतीच्या आमदारांना मुंबईतच थांबायचे आदेश केलेले आहेत. यांचे जेव्हा सगळे निर्णय होतील तदनंतर मी जेव्हा माझ्या शिवभूमीमध्ये जाईल त्यावेळेला तिथे जिथे मी चप्पल सोडली त्या मातेचं, मळगंगा मातेचं कुलदैवताचं दर्शन घेईल आणि माझ्या जनतेच्या चरणावर शीश झुकून मी त्यांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी मला अपक्ष महाराष्ट्रात निवडून आणलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या साक्षीने पादत्राण घालेल. अशा पद्धतीची भूमिका माझी आहे. तर आपण बघतो की शरद सोनवणे जे थेट जुन्नरमधून मुंबईमध्ये दाखल झाले, मात्र अनवाणी आले होते आणि आत्ता महायुतीचं जेव्हा सत्ता स्थापन होईल त्याच्यानंतर मी जेव्हा मतदारसंघात जाईल तेव्हा जनतेच्या साक्षीनेच पुन्हा एकदा चप्पल जी आहे ती पायामध्ये घालेल, अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहितसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.